Hello, this is the My Artifact episode number 1039. Yes. आजची तारीख आहे 12 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं पेशन्स यानी क्या होते. हा, पेशन्स म्हणजे आय डोंट नो, बट एक प्रकारे नाही का आतून एक प्रकारे आग लागते आणि ती आपल्याला आग झोंबते सुद्धा, बट आपण त्यासाठी काहीच करत नाही. वाट बघतो एक स्पेसिफिक टायमाची, आणि ज्या स्पेसिफिक टायमावर आपण टार्गेट हिट केलं तर तेव्हा आपण त्या आगीला आपण निस्सनाबूत करू शकतो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, प्रत्येक गोष्टीची एक सिच्युएशन असते. आणि समजा जर आपण पेशन्स नाही ठेवला, घाई केली का नाही आता आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे, तर पेशन्स नसला की कधी कधी काम भिंजून जाते. आय नो की कोणते टार्गेट्सला अचीव करण्यासाठी नाही का आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे, आणि मेहनतीसाठी नाही का नेहमी आपण लागून असणं गरजेचं आहे. म्हणजे कंटिन्यू आपण काम करत आहे, त्या गोष्टी मागे आपण काही ना काहीतरी आपला इनपुट देऊन राहिलो आहे असं आपलं स्वतःला फील झालं पाहिजे. बट कधी कधी नाही का टार्गेट्स अचीव करण्यामध्ये नाही का कधी कधी अशी एक सिच्युएशन येते का तेव्हा नाही का आपल्याला पेशन्स ठेवावं लागते. एक राईट मोमेंट, एक राईट टार्गेटचा, तेव्हा आपण नाही का आपण बरोबर टार्गेट हिट केलं की ते प्रॉपरली एकदम, म्हणजे तेव्हाच आपलं एक प्रॉपर टार्गेट हिट होते. एक प्रॉपर वेळेची गरज असते राव, आणि त्या वेळेपर्यंत थांबणं त्याला म्हणतो पेशन्स. थांबणं आणि पेशन्स ठेवणं, वेट करणं आणि पेशन्स ठेवणं इज जस्ट लाईक टू डिफरंट थिंग्स. वेट करणं म्हणजे नाही का एका कोणत्या गोष्टीची काहीतरी वेट करणं आहे. त्याच्यामध्ये काय असते, वेट करणं म्हणजे नाही का एक तुम्ही असं ॲक्च्युली असं म्हणलं पण असेल का मी मी तुझ्यासाठी इतका जास्त वेट थांबलो यार, मी रेस्टॉरंटमध्ये तुझ्यासाठी वाट बघितली, वेट केला तुझ्यासाठी. वेट इज जस्ट लाईक अ प्रॅक्टिकल थिंग आहे, म्हणजे जे आपण डेली युजेसमध्ये वापरतो. पेशन्स ही एक अशी गोष्ट आहे की ती ॲक्च्युली एक स्पेसिफिक टायमावर येते. त्यासाठी आपल्याला थोडंसं होल्ड ऑन करावं लागते, स्वतःला थांबून ठेवावं लागते. ॲक्च्युली ही गोष्ट शिकणं खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण लोकांमध्ये पेशन्स ही गोष्ट नसते राव. म्हणजे कसं आहे की त्यांना असं वाटते की नाही का कंटिन्युअस मेहनत करत राहिल्याने आपल्याला नाही का जे टार्गेट्स आहेत ते लवकरात लवकर भेटून जाईल. बट कसं आहे की थोडासा पेशन्स ठेवला ना तर कमी वेळेत पण जास्त काम होऊ शकते राव. आणि नाही का पेशन्स ठेवला याच्यामध्ये काय होते, समजा जर कोणामध्ये पेशन्स नसतं ना तर एकदम कधी त्याने डिस्ट्रॅक्ट होऊन जाते. जस्ट लाईक आता समजा जर एका बंद्याने लॉटरीचं तिकीट घेतलं आहे आणि त्याला करीब माहीत आहे का, करीब 90% माहीत आहे का आपलं तिकीट बिलकुल कन्फर्म आहे. आज त्याच्या काही सोर्सेस थ्रू त्याला माहीत पडलं की आपली तिकीटचा नंबर आहे तो बिलकुल कन्फर्म आहे का हेच तिकीट लागणार आहे. बट ॲक्च्युली त्या गोष्टीसाठी त्याला वाट पाहायची आहे, करीब 10 महिने त्याला वाट बघायची आहे त्या गोष्टीसाठी. तर विचार कर, तो बंदा वाट पाहीन का नाही पाहीन. ॲक्च्युली स्टार्टिंगला नाही का असं वाटते की 90% कन्फर्म आहे तर आपण थोडंसं वेट करावं. बट वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना चेंज करते. इवन विचारांना सुद्धा आपण जे आपले विचार किंवा प्रॉपगँडा गरम होत विचार किंवा आपण जे काही डिसाईड करतो की हे बिलकुल कन्फर्म राहीन, हे चेंज होणार नाही, ते पण वेळेसोबत सबकुछ चेंज होऊन जाते. वेळेसोबत चेंज होते म्हणजे काय होऊन जाते ॲक्च्युली, म्हणजे कसं आहे की वेळ हे एक असं एक गोष्ट आहे जी नाही का प्रत्येक मिनिटला नाही का आपल्याला डिस्क्राईब करते की आपण कशासाठी आहो इथे. म्हणजे जस्ट लाईक
तू आता का करत आहे याचा समजा एक सिम्पलसा आन्सर समजा सांगायचं कोणी असं विचारलं की बाबू तू आता का करून राहिलाय, तर आता मी एक्झॅक्टली का सांगू. मी बी करत आहे, नाही मी बी तर करून नाही राहिलो, ॲडमिशन तर घेतली आहे. ओके, तू क्लासेस करत आहे, नाही मी क्लासेस पण नाही करून राहिलो आहे कारण मला जॉब ॲक्च्युली झाली आहे, टेस्ट वगैरे. ओके, तुला मग जॉब लागली आहे, नाही म्हणजे माझी टेस्ट दिली आहे तर मला थोडंसं थांबावं लागत आहे. तो ओके, तू आता काहीच नाही करत आहे. या दॅट इज व्हेरी राईट, का मी आता काहीच नाही करून राहिलो आहे. पण हे गोष्ट नाही का आपल्याला नाही का दुसऱ्यांना सांगायच्या वेळेस नाही का जस्ट लाईक प्रिटी इझी वाटते का थोडं वाट पाहत आहे यार, थोडं थांबायचं आहे वगैरे वगैरे. बट नाही का स्वतःमध्येच नाही का एक प्रकारे डर निर्माण होऊन जाते कसाला आपल्याला ते लॉटरीचं तिकीट लागन तर नाही, लागन का नाही, का मला तो जॉब लागन का नाही. हां ठीक आहे, मी टेस्ट तर दिली, सगळ्यांनी सांगितलं आहे, माझं करीब 90% कन्फर्मेशन आहे, बट 10% थोडीशी मला भीती आहे या. आणि त्याच्यासाठी मी असं जस्ट लाईक थोडंसं भिवून राहिलो आहे. थोडंसं पेशन्स ठेवायची गरज आहे, बट थोडीशी भीती आहे राव या. सेम थिंग होते यार त्या बंद्यासोबत ज्याला लॉटरीचं तिकीट लागलं आहे आणि त्याला माहीत पण आहे की माझं कन्फर्म लागणं आहे, बट नाही का थोडंसं वेट पाहायची आहे, वाट बघायची आहे. तर अशा वेळेस काय होते की अशा वेळेस नाही का माणूस भ्यायला लागतो, त्याच्या डेस्टिनीपासून तो भ्यायला लागतो. व्हाय दिस थिंग हॅपन या. आपण का भेटतो अरे या, म्हणजे कसं आहे की आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी माहीत आहे का आपलं सगळं कन्फर्म आहे, तरी आपण भेटतो काहून या. कारण वेळ जात असतो ना या. म्हणजे राईट नाव बघ ना, आता माझंच उदाहरण बघ का मी ज्याप्रमाणे नाही का वेळ कसा माझा एक प्रकारे दिवसादिवस काहीच करून राहिलो या. होल या वीकमध्ये, इव्हन मागच्या पण वीकमध्ये मी काहीच केलं नाही या. रिअली डिड नथिंग. घरी बसून आहे, यूट्यूब पाहत आहे, ठीक आहे, स्टडी आहे क्यूबद्दल थोडीशी जाणून घेत आहे, जानकारी घेत आहे, नॉलेज घेत आहे, बट असं कोणतं प्रॅक्टिकल गोष्ट करूनच नाही राहिलो आहे. नागपूरला नाही चाललो आहे. व्हाय? कारण काही मिनिंगच नाही पडून राहिलं आहे की नागपूरला जाऊ बा आपण या. सो राईट नो माझ्यापासून नाही का पेशन्स ठेवण्यासाठी दुसरा कोणता पर्याय नाही. आणि तेव्हा नाही का माणूस भीतो, आणि तेव्हा नाही का माणूस डिस्ट्रॅक्ट होण्यात होतो का असाला राहू दे, असाला आता आपण लागन नाही लागन आपण दुसरीकडे प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग तो बंदा दुसरीकडे प्रयत्न करतो, ते लॉटरीचं तिकीट घेऊन भोगतात आणि बस तो मग आपला बघतो की आपल्याला का करायचं आहे, म्हणजे आपलं दुसरा जुगाडपणे शोधावं लागेल. यस, याच्यामध्ये एक गलती करतात. लोकांमध्ये पेशन्स नावाची गोष्ट नसते राव. बहुत कमी लोकांमध्ये असते जे लोक स्वतःला समजतात वगैरे, त्याच लोकांना अशा प्रकारची कॅपॅबिलिटी असते. माझ्यामध्ये पण पेशन्स नाही बरं या डूड. प्रॅक्टिकली मी ह्या साऱ्या गोष्टी सांगून राहिलो आहे, बट मी पण आतून खूप जास्त भिवून राहिलो आहे बरं. म्हणजे जस्ट लाईक समज जर मी त्या व्यक्तीला, त्या नायडू सरांना फोन केला आणि माझं जॉबचं कसं आहे काय वगैरे याच्याबद्दल विचारलं, ते इरिटेट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे जस्ट लाईक त्यांनी असं काही म्हणलं की नाही देतं त्याला जॉब, क्या कर लेगा तू, तर मग माझ्याकडे दुसरा काही चॉईस नाही ना. मग जस्ट लाईक मी आतापर्यंत जे पूर्ण 6 महिन्याची जे मेहनत घेतली आहे, 6-8 महिने झाले मी नागपूरवरून जेवढं अपडाऊन करतो, प्रॅक्टिस केली आहे, एवढी मेहनत केली आहे, ते पूर्ण वेस्ट होऊन जाईल या. तर त्यांनी संक्रांतीपर्यंत थांबायला सांगितलं ना, सो यू नीड टू बी अ पेशन्स. सो आय एम डुईंग इट या, आय एम डुईंग इट राईट नाव. सो थोडंसं पेशन्स ठेवण्याची मला थोडीशी गरज आहे. सो आय एम थोडंसं माझ्यामध्ये पेशन्स आहे आणि असं मला वाटते की मी ते थोडंसं ठेवू शकतो. कारण या इट्स रिअली डिफरंट थिंग. ओके, तर आता माझ्यापाशी पेशन्स आहे, माझ्यापाशी काही करण्यासाठी काही आहे नाही. सो मग तू अशा गोष्टी का करत नाही ज्या गोष्टी तुला समोरचं महत्त्वाच्या आहे, तर ते तू करत का नाही या. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुला करायला पाहिजे बट तू करून नाही राहिला आहे
कोणता लायसन? तुझं ड्रायव्हिंग लायसन अजूनपर्यंत निघालेलं नाही. सो ड्रायव्हिंग लायसन जा लर्निंग लायसन काढ. त्याच्यानंतर मग थोडा वेळ होईल, त्याच्यानंतर 6 महिने पक्क लायसन भेटेल, लायसन घे. दुसरी गोष्ट, बँकेत जा, नंबर चेंज कर. किती दिवसापासून म्हणून राहिलाय तू नंबर चेंज कर, नंबर चेंज कर, तू नंबर चेंज करून राहिलाय. घरी आरसासारखं झोपून राहिलाय. लिटरली सांगतो, मी रात्री 2 वाजता झोपतो, सकाळी वडिलांना सोडून दिल्यावर 11 वाजेपर्यंत झोपतो, कारण मला खाली डिस्टर्ब करायला कोणीच नाही. म्हणजे आई वडील वरती काम, आई आणि सोनू बहीण तिकडे घरी वरती कामं करतात, झाडपूस वगैरे, खाली कोण करत नाही. त्यामुळे कसं आहे की मला काही सकाळी काही काम नसते. वडिलांना सोडून दिलं, आलं, ब्लँकेट घेतलं का बस टाकलं, झोपलं राव. आणि असं वाटलं की साला बँकेत जायचं आहे, नंबर चेंज करायचा आहे किंवा काही करायचं आहे, जस्ट लाईक पाहू न पुढे, करू न वगैरे, उद्या करू, असं होतं. असं एक प्रकारे हे आशासारखं वातावरण माझ्या डोक्यामध्ये येऊन राहिलं आहे. म्हणजे माझ्यापासून एका खूप जास्त वेळ आहे ना, त्यामुळे मी याचा मिसयूज नाही करून राहिलो आहे. ॲक्च्युली नॉट. कसं आहे की मी जे प्रॅक्टिकल काम आहे ते नाही करून राहिलो आहे. जस्ट लाईक नाही, मला कोणतं नॉलेज घ्यायचं असलं तर मी यूट्यूब, स्टडी IQ बघून राहिलो आहे. आणि युजली आपल्या इतिहासाबद्दल, जॉग्रफीबद्दल आणि पॉलिटिकल सायन्सबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. इट जस्ट मेक्स मी लाईक रिअली नाईस. कारण या सगळ्या गोष्टी मला माहीत नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टीबद्दल मी जाणून घेऊन राहिलो आहे. NATO कोण आहे, USSR कोण आहे, गल्फ कंट्रीज काय आहे, लंडन इंग्लंडचं काय मॅटर आहे, पाकिस्तान इंडियाचं काय मॅटर आहे, चायनासोबत पाकिस्तान काऊन जुळून आहे, वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करून. इट जस्ट मेक्स मी फील रिअली नाईस. आणि हे सगळं मला नाही का आयतं भेटून राहिलं आहे, त्यामुळे मला आवडून राहिलं आहे. कारण मला कसं, मी जसं आंघोळ केली, खुर्चीवर बसलो, मोबाईल काढला, कानात हेडफोन टाकलं का, यूट्यूब सुरू केलं का, सगळं नॉलेज माझ्या एकदम डोक्यात चाललं आहे. मला कसं आहे, काही दुसरं काही करूशा वाटून पण नाही राहिलं आहे. तर सांग बरं, ही गलत गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे? म्हणजे कसं आहे की मी माझे काम सोडून राहिलो आहे. म्हणजे असे खूप सारे कामं आहे राव. इट जस्ट लाईक सो मच. समज जर तू विचार केला ना की तुला मागे कोणकोणते काम आहेत, तर बहुत सारे. फर्स्ट ऑफ ऑल, तुला बायनरी कोडचे सेगमेंट लिहायचे आहे. दुसरं आहे घरची गोष्ट, याची पण सेगमेंट लिहायचे आहे. तिसरी गोष्ट आहे तुला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे. चौथी गोष्ट आहे तुला बँकेत जाऊन नंबर चेंज करायचा आहे. 5वी गोष्ट आहे नागपूरमध्ये जाऊन ते ऑटोकॅडचं सर्टिफिकेट आहे ते पण आणायचं आहे. हे सारे कामं आहे. याच्यानंतर अजून कोणते कामं आहे? नाही, हे आहे आता ॲक्च्युली, एवढे तर काम आहे. त्याच्यानंतर अजून काम आहे खापरखेडामध्ये जाऊन, हे तर काम. अरे बापरे, करीब 6 महिन्यावर जेव्हापासून मी खापरखेडा सोडलं ना, तेव्हापासून मी असं ठरवलं की खापरखेड्याला जाईन बा, आणि खापरखेडा गेल्यानंतर माझं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन येईन. ते पण नाही केलं. व्हाय मी असा म्हणजे ही गोष्ट का नाही करून राहिला ॲक्च्युली? म्हणजे मला असं माहीत आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी स्वतःला स्टडी केला आहे ना, म्हणजे मला ज्याप्रमाणे ॲक्च्युली नाही का, ज्या वेळेस नाही का वेळ कमी असतो किंवा खूप कमी वेळेत खूप जास्त काम करायचे असते ना, त्यावेळेस नाही का मी ते काम बरोबर करतो. मग जस्ट लाईक एक वेळा बाहेर निघालं का मग बाबू आपल्याला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, हे काम करायचं आहे. आणि त्यावेळेस नाही का माझे काम फटाफट होतात. म्हणजे जस्ट लाईक खूपच फटसे होतात. म्हणजे कुठे थांबावंच लागत नाही. आणि असं थांबण्याची इच्छा पण नाही होत. आपण जाऊ मोबाईल छेडू बा आता, ना चलो आता बाहेर निघालो का आता आपण पूर्ण कामच करून घेऊ. जस्ट लाईक दॅट. अशाप्रमाणे होते. म्हणजे जेव्हापर्यंत मला त्या गोष्टीची गरज वाटत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट मी करत नाही. आता फर्स्ट ऑफ ऑल नाही का, आता पहिली गोष्ट घे, बायनरी कोडचे तू सेगमेंट तू का लिहून राहिला. ॲक्च्युअली नाही का मी याला एव्हरी डे नाही का माझ्या डोक्यामध्ये रिअलाईज करतो. एव्हरी डे. सो बायनरी कोडची स्क्रिप्ट माझ्या डोक्यामध्ये इतकी स्ट्रॉंगली मजबूत झाली आहे ना की बहुतच. एक वेळ तर मी माझं नाव विसरून जाईन, बट या बायनरी कोडची स्क्रिप्ट नाही विसरेल. अशाप्रमाणे हे झालं. आणि जोपर्यंत मला नाही का याची इतकी जास्त गरज वाटणार नाही की याची स्क्रिप्ट लिहिणं, तोपर्यंत नाही का हे असंच माझ्या डोक्यामध्ये तरंगत राहील बायनरी कोड.
हे जस्ट लाईक एक प्रकारे आयलंड बनला आहे राव माझ्या डोक्यामध्ये एक बायनरी कोडचा, की जेव्हा मी याच्याबद्दल विचार करतो ना, एव्हरीथिंग इज नाही का रिकॅप होत राहते, कसं कसं का करायचं. आणि सोबत घरची गोष्ट सुद्धा खूप, आता बायनरी कोडमध्ये तरी खूप सारे एलिमेंट आहे, ते म्हणजे खूप सारे लक्षात ठेवावं लागते. बट नाही, घरची गोष्ट खूप छोटीशी कथा आहे आणि खूप कमी एलिमेंट्स आहे, आणि ते इमोशनल नाही का कॅरेक्टरला जोडून ठेवते त्याच्यामध्ये नाही का खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या गोष्टी नाही आहे. तरी घरची गोष्ट ही जस्ट लाईक घरची गोष्ट म्हणजे एक कथा आहे जे माझ्या डोक्यामध्ये आहे, ती पण माझ्या डोक्यामध्ये काफी चांगल्याने बिल्डअप करून आहे. तिसरी गोष्ट आहे ड्रायव्हिंग लायसन. अजूनपर्यंत मला नाही का ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी पकडलंच नाही राव. म्हणजे लास्ट टाइम मला ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी केव्हा पकडलं होतं, या करीब 2 वर्ष अगोदर मी जेव्हा इथे चेतना डी एड कॉलेजमध्ये इथे जात होतो लायब्ररीमध्ये पढाईसाठी, तेव्हा मी डिप्लोमा करत होतो, तेव्हा पकडलं होतं. त्याच्या अगोदर मला पकडलं होतं इथे 12वीमध्ये होतो तेव्हा मला वडिलांना सोडून द्यायचं होतं मच्छी मार्केटमध्ये, तेव्हा तिथे पकडलं होतं. तेव्हा पण मी इझिली सुटलो होतो. सरांना म्हणलं माझे पेपर आहे, म्हणलं मला जाऊ द्या म्हणलं. आणि त्याच्यानंतर करीब मला आईची जेव्हा हे झाली होती, जेव्हा मी 11वीत होतो तेव्हा आईचं ऑपरेशन झालं होतं, आणि तेव्हा मला गाडी सेवाग्रामवरून घरी आणायची होती, तेव्हा मला बजाज चौकात पकडलं होतं. तेव्हा 100 रुपये दिले होते, फाईन दिला होता. त्याच्यानंतर मला कधीच गाडी पकडली नाही. आणि वॉट नागपूर, जर तू नागपूरला जाशील, नागपूरला ड्रायव्हिंग करशील, तर नागपूर वगैरे काही तिथं असं नाही. आता मला कसं ड्रायव्हिंग करत इतकं जास्त की खास आवड पण नाही. मला कसं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला खूप जास्त आवडतं. बट वॉट इफ जर आता माझी गाडी राहणारच नाही, तर मग मी चालवणार कशी राव? नागपूरमध्ये माझ्यापाशी गाडी कुठं राहणार? मी कुठे घरची गाडी घेऊन ना. तर बस पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं, बस दॅट्स इट. बाकी तर काही आहे नाही. बरं, अजून तिसरी गोष्ट आहे ऑटोकॅडचं सर्टिफिकेट. राईट नाऊ मला ऑटोकॅडवर जॉब लागली आहे, आणि राईट नाऊ मी नाही का प्रज्योतला विचारलं आहे की नाही का इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणकोणते सर्टिफिकेट वगैरे लागते. ते म्हणे काही सर्टिफिकेट वगैरे काही लागत नाही म्हणे. ॲक्च्युली तू तुझे नाही का CV घेऊन जा म्हणे, आणि BEचे 1-2 मार्कशीट वगैरे घेऊन जाशील म्हणे, तेही झेरॉक्सच लागेल म्हणे, बाकी असं काही मागतच नाही म्हणे. त्यांना फक्त एक एम्प्लॉईची गरज आहे म्हणे, ना की एक डॉक्युमेंट घेऊन ये वगैरे असं काही राहील म्हणे. सो इट जस्ट लाईक तू एकदम कन्फर्म सांग म्हणे तुझं म्हणे, बाकी असं काही मॅटर नाही म्हणे. आणि तुला कसं काही एक्सपिरियन्स वगैरे विचारलं तर असं काही आहे नाही, कारण तू ऑलरेडी टेस्ट क्रॅक केली म्हणे, आणि ही टेस्टच महत्त्वाची होती म्हणे. सो बस. मग त्याच्यानंतर मग अजून कोणतं काम आहे, खापरखेडाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. तर खापरखेडामध्ये 1 वर्ष काम केलं आहे, याच्यासाठी नाही का माझे असे ऑलरेडी एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, जे माझी ID होती, ID पासमध्ये जे जाण्यासाठी, ते 1 वर्षाची पास आहे. तेच त्यालाच आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून काउंट करू शकतो, त्याला सांगू शकतो. सो हे सारे काम आहे जे नाही का मला त्याचं सोल्युशन पण आहे का मी ते काम का नाही करून राहिलो आहे. बट याचा अर्थ असा नाही आहे की आपण नाही का असं सगळं वाऱ्यावर सोडून आपण सगळं हे करायला पाहिजे. कसं आपण नाही का आतापासून प्रिपेअर नाही राहू ना, तर नाही का समोर जाऊन आपण काहीच करू नये. कारण प्रिपरेशन इज रिअली मस्ट. कारण नाही का आपण ज्या गोष्टीसाठी प्रिपेअर करतो ना, समजा आतापासून बायनरी कोडची स्क्रिप्ट जर आपण सेगमेंट वगैरे लिहून ठेवले, तर समोर जाऊन आपल्याला काफी इझी जाईल. एडिटिंग करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी आपल्याला काही खास राहणार नाही. ॲक्च्युली कसं आहे, बायनरी कोडमध्ये खूप सारे छोटे छोटे सेगमेंट्स आहेत. सो यू हॅव टू बी अंडरस्टँड की नाही काही छोटे छोटे सेगमेंट्स नाही का आपण विसरायला नाही पाहिजे. जस्ट लाईक नैना रोहनच्या रूममध्ये रात्री 3 वाजता कशाला येते, ह्या एक छोटा सेगमेंट आहे का रोहन तिला कॉल करतो का तिच्या डोळ्यामध्ये तिच्या न्यूरल बॉडीमध्ये तिच्या मानेवर नाही का एक चिप टाकायची असते, जे
रेप्रेझेंट करते. समज जर ती धोक्यात असेल तर तिला एक प्रकारे GPS सिग्नल थ्रू दुसऱ्या जणांना ट्रॅक होऊन जाईल आणि एक प्रकारे SOS सिग्नलसारखं काम करेल वगैरे वगैरे. सो कसं हे खूप छोटीशी आहे ना. समज जर हे ऑन द टाईम हे समज जर विसरलो किंवा स्क्रिप्ट डिझाईन करायच्या वेळेस नाही का मला दुसरं काही टेन्शन वगैरे असलं आणि तेव्हा छोट्या गोष्टी विसरून गेलो तर हे समोर जाऊन पण विसरूनच जाईल ना. ही जस्ट लाईक कम्प्लीट डिसअपियर. तर कसं आहे की आता तुला माहीत आहे ना, आता हे कसं आपण आता ॲक्च्युली नाही का ह्या सर्व गोष्टी मी रेकॉर्ड का नाही करू शकत ॲक्च्युली हे पण खूप जास्त मॅटर आहे. ॲक्च्युली मी बायनरी कोडचे सेगमेंट रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला ॲक्च्युली केला पण आहे. ॲक्च्युली बहुत वेळा मी प्रयत्न केला. बट रेकॉर्डिंग इज जस्ट लाईक एक प्रकारे नाही का एक हे आहे की याचा फर्स्ट आणि एंड हे दोनच पाथ आहे. मधामध्ये तू असं हे करू शकत नाही. कसं जर आपल्याला समज जर आता मी बायनरी कोडची नाही का मी फुल स्क्रिप्ट सांगत आहे बट मला नाही का सेगमेंट 5 बद्दल जाणून घ्यायचं आहे. आता मी सगळं रेकॉर्डिंग केलं आहे तर आय डोंट नो सेगमेंट 5 केव्हापासून सुरू होईल कारण मला हे पूर्ण पहिल्यापासून ऐकावं लागेल ह्या साऱ्या गोष्टी. सो इट जस्ट लाईक खूप मोठा पाथ आहे आणि इट जस्ट लाईक रिअली बोरिंग. ॲक्च्युली मी प्रयत्न पण केला या साऱ्या गोष्टी करून पाहण्याचा. इट जस्ट लाईक दॅट. सो नाही का या स्क्रिप्टला डिझाईन करण्यासाठी नाही का प्रॉपरली नाही का वे आहे की तू नाही का याला लिहिणंच याशिवाय दुसरा कोणता वे आहेच नाही राव. लिहिणं करण्या तू प्रॉपर तू लिहिशील तरच तुला हे चांगल्याने कळेल राव. व्हॉट अबाउट तू सगळे सेगमेंट नाही का 1 by 1 रेकॉर्ड कर. म्हणजे सेगमेंट थ्रू पण आपल्याला हे सांगता येईल. बट कसं आहे की खूप छोटे डायलॉग्स पण आहे याच्यामध्ये आणि हे डायलॉग्स पण नाही का रेप्रेझेंट करते राव की या कॅरेक्टरचं स्ट्रॉंग कसं आहे वगैरे वगैरे. सो इट जस्ट लाईक दॅट. आणि याच्यामध्ये ऑडिओ फाईल रेकॉर्ड करण्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये मग एडिटिंग नाही करता येईल. म्हणजे जस्ट लाईक आता समज जर हा आपला डायलॉग आवडला नाही तर मग आपण त्याला एडिटिंग करू जस्ट लाईक वर्ड फाईलमध्ये वगैरे वगैरे. आता ऑडिओ फाईल जी ऑलरेडी आपण रेकॉर्ड केली याच्यामध्ये काय एडिटिंग करणार. इट जस्ट लाईक रिअली नथिंग. मग आपल्याला नाही का दुसरा ऑडिओ फाईल रेकॉर्ड करावं लागेल त्याच्यामध्ये एक छोट्याशा डायलॉगसाठी होल सेगमेंट रेकॉर्ड करावं लागेल. जस्ट लाईक टू मच थिंग्स. सो बेसिकली नाही का या साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला एडिटिंग करणं आणि हे लिहिणंच खूप जास्त महत्त्वाचं आहे. आय नो की तुला आता याची गरज वाटून नाही राहिली आहे बट नाही का समहाऊ तुला हे समोर जाऊन गरज पडेलच ना. सो काहून असं करून राहिलं. इट जस्ट लाईक go and just do things. Yes. मी करीब 2 जानेवारीला माझ्यासोबत एक खूप मोठी एक गोष्ट झाली होती. 2 जानेवारीला कोणती गोष्ट झाली होती. 2 जानेवारीला कम्प्लिटली माझं हार्ट ब्रोकन झालं होतं. म्हणजे जस्ट लाईक स्नेहा तामगडगिनी तिने प्रॉपरली सांगितलं होतं की शी डझंट लाईक मी ऑर लव्ह मी समथिंग लाईक दॅट. हे एक स्टेटस थ्रू सांगितलं होतं. सो मग तेव्हापासून नाही का मी नाही का एक प्रकारे असं विचार केला आहे की मी जस्ट लाईक फोकस नव्हतो. समज जर म्हणजे ती सोबत असताना नाही का मी काफी डिस्ट्रॅक्ट होत होतो राव. म्हणजे जस्ट लाईक DP पाहणं वगैरे वगैरे जस्ट लाईक दॅट. सो नाही का तेव्हापासून मी निर्णय केला की मी नाही का तिच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरून मी तिला ब्लॉक करून टाकेल. म्हणजे फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम वगैरे वगैरे ऑल दीज थिंग्स नाही का एक ब्लॉक करून टाकेल. म्हणजे जेणेकरून ती व्यक्ती मला समोर जाऊन कधी दिसलीच नाही पाहिजे. याच्याकडून नाही का मी डिस्ट्रॅक्ट होणार नाही आणि मी माझ्या टार्गेटवर फोकस राहीन. हे सगळं मी विचार केलं होतं आणि विचार करूनच मी हे सगळे नाही का काम केले. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पण रेकॉर्ड केला आहे. बट राईट नाव नाही का माझ्यापाशी नाही का खूप टाईम आहे. आय जस्ट लाईक टू मच टाईम फॉर काही करण्यासाठी कोणती गोष्ट आहेच नाही. सो मी काय करतो म्हणजे जस्ट लाईक आता कोणत्या गोष्टी आहे नाही ना. सो मी नाही का विचार करून राहिलो आहे हिच्याबद्दल, स्नेहा तामगाडगेबद्दल की व्हॉट इफ स्नेहा तामगाडगे होती बट देर इज नो फ्युचर. आणि तू सांगू विचार का करून राहिला कारण तुझ्यापाशी वेळ आहे, टाईम आहे. यू जस्ट हॅव टू बी थिंक लॉट्स ऑफ अबाउट इट. सो डोंट एक वेळ तुझं काम सुरू झालं ना की तू कम्प्लिटली विसरून जाशील राव.
आणि नाही का हा माझा ट्रॅक रेकॉर्ड काफी चांगला राहिला आहे, कारण जेव्हापासून मी ठरवलं की या साऱ्या गोष्टी विसरून जाऊ, तेव्हापासून नाही का म्हणजे 2 तारीखला ठरवलं आणि 2 तारीख नंतर आजची 12 तारीख आहे. सो आज मी तिला मिस करून राहिलो आहे, जस्ट लाईक वन थिंग. आणि ते मिस करून आलं आहे म्हणजे अशी खूप मोठी खूपच भयानक गोष्ट वगैरे नाही आहे. जस्ट लाईक मला फक्त तिच्या घराकडे जाताना कोणीतरी व्यक्ती दिसून राहिला आहे, त्यामुळे नाही का तिची आठवण येऊन राहिली, जस्ट लाईक दॅट. बाकी असं काही कोणत्या गोष्टी वगैरे आहे नाही. यस. सो राईट नाव मी थोडासा पेशन्स ठेवून राहिलो आहे. म्हणजे पेशन्स ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो थोडंसं पेशन्स ठेवून राहिलो आहे की आपल्याला जॉबसाठी ते म्हणे संक्रांतपर्यंत करील म्हणे. मला होप होती का आज समजा जर कॉल आला इंटरव्ह्यूचा तर आज मी फटसे तयार पण होऊन जाईन वगैरे वगैरे आणि चालला जाईन. पण आज पण कॉल नाही आला. उद्या सॅटर्डेच आहे, परवा संडे. सो सोमवार किंवा मंगळवारची संक्रांत आहे. सो सोमवारी मी त्यांना पुन्हा एक वेळा कॉल करेल, विचारेल काय आहे वगैरे सिच्युएशन. आणि समजा जर असं काही होत नसेल तर मग बॅक टू नागपूर वगैरे. सरांना मग म्हणायचं मग सर मग काय सर वगैरे आपलं जुगाडपाणी करतेच राहूया. म्हणजे कसं आहे की आता नकार त्यांच्याकडून आहे ना, मग मी रोज नागपूरला अपडाऊन करेल वगैरे वगैरे, रोज आपलं सुरू. म्हणजे कशासाठी मला जॉब पाहिजे नव्हता ना, जॉबच तर भेटून न राहिला आहे. मी आलो, जॉब भेटून न राहिला, जस्ट लाईक दॅट. तर मी रोज येत जाईन. तुम्हाला सांगत जाईन सर मला जॉब भेटला नाही. इवन मी यासाठी नाही कोर्स लावला होता की मला शिकायचं आहे, मला यासाठी शो लावला पण मला जॉब घ्यायची आहे. सो इट जस्ट लाईक दॅट. तर मी रोज येत जाईन, प्रॅक्टिस करत जाईन 2 घंटे चालला जाईन वापस. सो right now patience and that patient is right now is killing me from inside. आतून नाही का बहुत असं मरून राहिलो एक प्रकारे. कसाला का होत आहे म्हणजे माझ्यापासून नाही का फर्स्ट टाइम एव्हर नाही का असे कोणते टार्गेट्स नाही राव. म्हणजे टार्गेट आहे बट वे बियॉन्ड आहे, आणि वे बियॉन्डसाठी नाही का राईट नाव आपल्याला पेशन्स ठेवायचे आहे. आणि हेच पेशन्स इज किलिंग मी फ्रॉम इनसाइड डूड. I don't know, but yeah, it's really true. आणि आता तर लॅपटॉप पण नाही. लॅपटॉप वडिलांनी नेला आहे त्यांच्या ते टुर्नामेंटच्या कामासाठी. त्यांनी हिंग घातला, ते त्यांच्या शाळेत नेला आहे. सो इट जस्ट लाईक दॅट. सो दॅट्स द मॅटर. मला नाही का एव्हरीडे नाही का या आर्टिफॅक्ट एपिसोडनी काही लेसन शिकवलं आहे. आणि हे एक प्रकारे असे लेसन आहे जे रेप्रेझेंट करते माझ्या लाईफला. म्हणजे समोर जाऊन आपल्याला डिसिजन घ्यायचे आहे तर कशाप्रमाणे डिसिजन घ्यायचे आहे, कोणकोणते तुझ्या लाईफमध्ये फंडे येऊ शकते जेणेकरून तुला काफी भयानक स्टेजवरून जावं लागेल. म्हणजे चांगलं वाईट मेहनत करणं, थांबून राहणं, पेशन्स ठेवणं, सॅक्रिफाईस करणं वगैरे या साऱ्या गोष्टी नाही का कोणी शिकवलं आहे राव. ह्या गोष्टीमध्ये आर्टिफॅक्ट एपिसोडने शिकवलं आहे. म्हणजे मी माझ्या स्वतःमध्येच अशा प्रकारचे हे होते जे आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू नाही का माझ्या स्वतः समोर आले आहे असं मला वाटते. आणि ही गोष्ट नाही का लवकरात लवकर क्लिअर झाली माझ्यासमोर, तेव्हा मला कळून राहिला. आता राईट नाव नाही का पेशन्स हा एक टर्म आहे जे मला ॲक्च्युली कळून राहिली आहे की पेशन्स ठेवणं इम्पॉर्टंट का आहे. आता बघ ना, म्हणजे समजा जर माझ्यामध्ये पेशन्स नसताना तर राईट नाव नाही का मी डिसेंबरमध्येच नाही का पुण्यासाठी वळलो असतो राव. पण नाही का मी थोडासा पेशन्स ठेवला. मी कसं नागपूरला रोज अपडाऊन केला, प्रॅक्टिस केली, पूर्ण या साऱ्या गोष्टीची कोर्सेस पण खतम झाले होते तरी मी रोज जायचो नागपूरला, प्रॅक्टिस करायचो. त्यामुळे काय आलं की माझ्यामध्ये पेशन्स होता आणि या पेशन्स थ्रू नाही का मला जॉब लागली राव. या टेस्ट क्रॅक झाली. सर ओके म्हणे, इट जस्ट लाईक दॅट. सो लेट्स बी फेस इट. आपल्याला या साऱ्या गोष्टी आपल्या पेशन्सद्वारेच भेटला आहे. सो या गोष्टी मला कोणी शिकवल्या आहे राव, या स्वतःनीच शिकवलं ना. आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारेच मी या साऱ्या गोष्टी शिकलेलो आहे. Why you are looking at her, dude?
का तू तिच्याकडे बघून राहिलाय? दहा डाव म्हणजे तू जात आहे कोपऱ्यामध्ये आणि तिच्या घरावर कोण येत आहे, काय येत आहे. जस्ट लाईक फॉरगेट इट मॅन, फॉरगेट इट. कसं हे फॉरगेट करू यार, विचार करणं. बरं सांगू, त्या दिवशी नाही का म्हणजे काय झालं होतं की त्या दिवशी म्हणजे हार्डली 2 किंवा 3 दिवसा अगोदर स्नेहाच्या घरी बहुतेक तिने गाडी घेतली वगैरे, 4 व्हीलर गाडी घेतली. तर ते गाडी ड्रायव्हिंग करत येत होती, म्हणजे कोणीतरी तिच्यासोबत वगैरे होतं. तर नाही का ती अशी ड्रायव्हिंग करत आणली आणि इकडे हजारे काकू आहे ना, यांच्या घरासमोर एक नाली आहे, त्या नालीत जाऊन तिने टाकली अंदर. तो चक्का त्या नालीमध्ये फसला. तर सगळेजण पाहायला गेले वगैरे वगैरे, ते काकाजी वगैरे ऑल दिस. तेव्हा स्नेहा तांगडगे पण बाहेर निघाली कारच्या आणि ती पण ते काढण्यासाठी मदत करून आली. आणि मी नाही का तेव्हा सकाळी उठलो होतो आणि तेव्हा मी पण असं घरचं काम करून राहिलो होतो, ते नळ फिटिंगचं वगैरे वगैरे. सो तेव्हा मी तिला बघितलं आणि जस्ट कॅप्चर माय ब्रेथ डूड. या म्हणजे कसे एक प्रकारे घंटा वाजू लागली, टन 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 टन. आणि दॅन म्हणजे तो चेहरा नाही का, तो एकदम असा लक्षात राहिला. तो तिचा जीन्स, तिचं जॉकेट, जस्ट लाईक. आणि नाही का त्याच दिवशी संध्याकाळी नाही का ती मला दिसली सुद्धा. म्हणजे जेव्हा नाही का एकदम रोड क्रॉस होते तेव्हा, म्हणजे मी इकडून जाऊन राहिलो, ते इकडे येऊन राहिली, जस्ट लाईक दॅट. हे झाडाला ब्लॉक केल्यानंतर, हे ब्लॉक केल्यानंतर तुला वाटते का ती तू ट्राय करत आहे बा कॉन्टॅक्ट करण्याचा? हू नोज. आणि करत असेल तरी वाय? आणि वाय शी डूड यार? तिने ऑलरेडी सगळं काही एक्सप्लेन केलं की तिच्यामध्ये असं काहीच नाही. सो वाय? सो डोंट बी सच अ प्रेडिक्टेबल का तू खूप जास्त हे आहे का, तुला समवन इज मिसिंग यू. डूड पगले समान हो गए काय? कोण कुणाला लाईक करते डूड? हे बघ कसं आहे की आपण आपल्या टार्गेटवर फोकस आहे ना, कशाला विचार करायचा राव दुसऱ्याचा. आय नो डूड, बट आय लाईक दॅट गर्ल. आणि फ्रॉम डीप इनसाइड, काफी आतून, म्हणजे फर्स्ट टाइम एव्हर आय लाईक समवन फ्रॉम डीप इनसाइड. म्हणजे अशा खूप साऱ्या मुली होत्या ज्याला मी कसं एक्सटर्नली लाईक करतो. एक्सटर्नली म्हणजे फक्त माझ्याकडून असं होतं का बस. जस्ट लाईक तिच्यामध्ये होती आकांक्षा माळोदे, ती पण होती वन ऑफ द मोस्ट. त्याच्यानंतर होती प्रियंका चव्हाण तर लग्न झालं, आता तर काहीच वाटत नाही राव. बट 10th स्टँडर्डमध्ये जेव्हा तिचं शोले गाणं तिने डान्स केला होता डूड, मी तर पाहतच राहिलो होतो यार. It's like very gazap, very gazap. आणि आकांक्षा माळोदेचं तिथं वेगळंच होतं यार. म्हणजे कसं की तिने फक्त नाही का, आता ठीक आहे प्रियंका चव्हाणचं तरी वेगळी गोष्ट आहे का, ती 1 वर्ष सोबत होती रवा, म्हणजे 1 वर्ष ते क्लासेसमध्ये होती. बट आकांक्षा माळोदे इज रिअली डिफरंट थिंग. ती फक्त कॉलेजमध्ये 1 महिना होती, फक्त 1 महिना. ते स्टार्टिंगचा 11th स्टँडर्डमध्ये नाही का, फक्त 1 महिना होती. आणि ते आमच्या IT ब्रांचमध्ये होती. आणि मी तर तेव्हाच एकदम हे झालो होतो. ॲक्च्युली मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवली, बट शी डझंट नो मी यार. कशाला ओळखेल राव 1 महिन्यामध्ये? नाही तिने कॉलेजबद्दल जाणून पण घेतली, तिला पण ती तर विसरूनही गेली असेल की ती 1 महिना यशवंत कॉलेजमध्ये केलं पण होतं. सो इट्स लाईक डिसअपियर डूड. सब कुछ चेंज होऊन जाईल या. म्हणजे ज्याप्रमाणे नाही का लोक तुझ्याकडे बघते किंवा लोक तुझ्याबद्दल थिंक करते, का थिंक करते आय डोंट नो, कशाप्रमाणे थिंक करते आय डोंट नो. आणि कसं आहे मी यांच्याबद्दल विचार पण करत नाही लोकांबद्दल. बट कसं आहे समहाव तुझी डेस्टिनी भेटल्यानंतर नाही का या साऱ्या लोकांचे नाही का विचार करण्याचा प्रॉपगँडा चेंज होऊन जाईल या. कारण मी नाही का सेल्फ मेड मॅन आहे. म्हणजे मी स्वतः
स्वतः या आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला आहे, स्वतः मी माझ्या डेस्टिनीला अचीव करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे आणि माझ्यामध्ये ताकद पण आहे आणि माझ्यामध्ये कॉन्फिडन्स पण वाढला आहे की मी या साऱ्या गोष्टी अचीव करू शकतो. सो इट्स जस्ट लाईक या तेव्हा नाही का लोकांचे विचार चेंज होऊन राहिला माझ्याबद्दल. बट मी या साऱ्या गोष्टी लोकांचे विचार चेंज होण्यासाठी करत नाही ना ना ना. समवन इज चोजन फॉर मी, म्हणजे बायनरी कोड बनवण्यासाठी असं लाईक मला चूज केला आहे असं मला वाटते राव, आणि मी ते बनवून पण राहिलो आहे. असं नाही काय जस्ट लाईक पण हाय ओव्हर कॉन्फिडन्स तर बिलकुल नाही. वन थिंग आय एम जस्ट टेलिंग यू का हा ओव्हर कॉन्फिडन्स बिलकुल नाही. म्हणजे असं म्हणून राहिलं की समवन इज चूजिंग फॉर मी अँड ओनली आय एम द वन इज चोजन. नो नो नो, असं काही आहे ना. राईट ना मी कॉम्पिटिशन पण बघतो आहे, ज्याप्रमाणे नाही का कॅप्टन अमेरिकाचे डिरेक्टर जॉ रुसोनी ज्याप्रमाणे फिल्म मेकिंग केली आहे. निकोलस, त्याचं नाव काय यार, इन्सेप्शन बनवलं आहे, इंटरस्टेलर मूवी आहे, निकोलस आय डोंट नो, त्या डिरेक्टर, त्यांचं पण एक प्रकार मी नाही का एक प्रकारे कॉम्पिटिशन म्हणून थिंक करतो आणि विचार करतो त्यांच्या प्रकारचे जे मूवीज आहे ते कशाप्रमाणे डिरेक्ट करतात. या अनुराग बासू दॅट्स वन ऑफ दी ग्रेट फिल्म डिरेक्टर. आय डोंट नो, म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी जग्गा जासूस बनवलं आहे डूड, इतके सारे एलिमेंट वे जग्गा जासूसमध्ये, इतके सारे एलिमेंट कशाप्रमाणे त्यांनी विचार करून लिहिल्यावर कम्प्लिटली आय डोंट नो. म्हणजे फिल्म तर रिअली बकवास, म्हणजे बकवास वाटत नव्हती फिल्म. जर त्यांचं वे ऑफ प्रेझेंटेशन वॉज क्वाईट डिफरंट. या म्हणजे अनुराग बासू नाही का ज्याप्रमाणे नाही का त्यांनी बर्फी बनवली होती ना, त्याच्यामध्ये काफी सिम्पल स्टोरी लाईन होती, लोकांना फारसे समजून पण जाते. का म्यूट अँड डेफ नावाचे एक कपल आहे जे एकमेकाला लाईक करते, बट लोकांच्या नजरेप्रमाणे हे दोघं जण एक प्रकारे क्रिमिनल आहे असा प्रमाणे रेप्रेझेंट होत होतं. आणि याच्यामध्ये एक फनीशी स्टोरी लाईन टाकली आहे, म्हणजे जे प्रेझेंट केलं आहे ते एक कॉमेडी थ्रू प्रेझेंट केलं आहे आणि ते लोकांना आवडलं पण आहे. इट जस्ट लाईक वे बियॉन्ड. खूपच मस्त वाटलं रा बर्फी. बट अशाच एक प्रकारे नाही का अशाच वेळी कॉमेडी प्रेझेंटेशननी त्यांनी नाही का जग्गा जासूस बनवला. पण जग्गा जासूसची स्टोरी लाईन वॉज अ रिअली सिरियस, वॉज रिअली कसं आहे, खूप साऱ्या गोष्टी अशा गोष्टी ह्या ज्या सिरियस आहे आणि याच्यामध्ये इतके सारे एलिमेंट्स आहेत जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ स्क्रिप्ट आहे जग्गा जासूस. या असं ना म्हणतं की वॉट दिस रिअली बकवास, बट इट वॉज रिअली ट्रिमेंडस अँड रिअली नाईस. बट वे ऑफ प्रेझेंटेशन वॉज रिअली बॅड, कारण नाही का त्यांनी काफी बकवास तऱ्हेने प्रेझेंट केला आहे. कॉमेडी म्हणजे एक प्रकारे जासूस आहे, समवन इज डेड, समवन इज किलिंग, कोणीतरी कोणाचा किडनॅप केला आहे, तर या साऱ्या गोष्टी कॉमेडीने एक्सप्रेस होत नाही. ठीक आहे, लव वगैरे तुम्ही कॉमेडीने एक्सप्रेस करून राहिलाय, वेगळी गोष्ट आहे. बट नाही का समवन इज डेड, समवन इज ट्राय टू किल, समवन इज कोणीतरी पिछा करत आहे वगैरे वगैरे. सो अशा गोष्टी नाही का कॉमेडी मूडनी रेप्रेझेंट करता येत नाही राव. कॉमेडी कसं आहे तो एक वेगळा प्रॉपगँडा झाला आहे कॉमेडी, त्यामुळे नाही का काफी सिरियस व्हावं लागते सम व्हाईल. सो इट जस्ट लाईक आय डोंट नो. बट ज्याप्रमाणे त्यांनी अनुराग बासून नाही का हे फिल्म डिझाईन केले, ह्याच्यामध्ये इतके सारे एलिमेंट्स आहे डूड, आणि प्रत्येक एलिमेंटचा प्रॉपर टाईम आहे राव, आणि त्या प्रॉपर टायमावरच ते एलिमेंट्स शो करण्यात आले आहे. आणि त्यांनी कसे काय डिझाईन केलं आय डोंट नो डूड, का इट वॉज सो रिअली कठीण वर्क. आणि या साऱ्या गोष्टी नाही का मी एक प्रकारे चोजन वन म्हणून असा विचार करत नाही. जस्ट लाईक माझ्यासाठी एक कॉम्पिटिशन आहे आणि मी या साऱ्या गोष्टी कॉम्पिटिशन आहे म्हणूनच मी या समोर जाऊन बघून राहिलो की हे अशा गोष्टी आहे. सो आणि हे आर्टिफॅक्ट एपिसोड वाय आय एम डुईंग दिस. या आर्टिफॅक्ट एपिसोड आय डोंट नो यार, कोणी करते का नाही करत आय डोंट नो, बट मी करून राहिला. आर्टिफॅक्ट एपिसोड इज वन ऑफ द ग्रेटेस्ट थिंग फॉर मी. आणि वाय आय एम डुईंग दिस, समज जर माझ्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असता आणि ओनली आय एम वॉज डुईंग दिस आणि माझ्यामध्ये खूप सारा ओव्हर कॉन्फिडन्स आणि मी काहीच करून न राहिलो, तर इट जस्ट लाईक रिअली बॅड थिंग. या नाही आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिला, इट जस्ट लाईक रिअली बॅड थिंग. ह्या आर्टिफॅक्ट एपिसोडच मी यासाठी केला आहे की मी स्वतःवर फोकस ठेवीन, स्वतःवर एक प्रकारे फोकस राहीन टार्गेटसाठी. राईट, सो दॅट्स राईट.
म्हणजे असं वाटते ना का नाही का, म्हणजे एक एक आय डोंट नो, म्हणजे या फिलिंगला एक्सप्रेस करता नाही ऑलरेडी वर्डमध्ये, तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो की नाही का, जेव्हा आपण नाही का एका गोष्टीमागे लागतो आणि आपल्याला माहीत आहे की ती गोष्ट आपल्याला भेटणारच आहे, तर त्याच्यानंतरचे फॅक्ट्स पण आपल्याला कळायला लागते की समजा जर ती गोष्ट भेटल्यानंतर मग काय होईल, म्हणजे आपली प्रगती कशी होईल, लोक आपल्याबद्दल कशाप्रमाणे विचार करावे लागेल वगैरे वगैरे, ऑल दिस काइंड ऑफ थिंग्स. सो तो असं दिसते. आणि हे ओव्हर कॉन्फिडन्स नाही, मी याला एक प्रकारे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून विचार पण करत. किती वेळ झाले? वाव, 40 मिनिट झाले. इतक्यात आर्टिफॅक्ट एपिसोड काफी कमी होत गेले. जस्ट लाईक रिअली नथिंग, काहीच बोलत नव्हतो मी करीब 2-3 दिवस. बट आज चांगल्याने बोललो, करीब चांगलं 40 मिनिट बोललो आहे. सो इट्स फील्स ग्रेट, फील्स नाईस, अँड everything is good, and patience is right now, it's killing me from inside, but patience is patience. Yes. So this is the end. This is the My Artifact episode number 1039 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.